निफाड शहरात संघटितरित्या सुरू असलेल्या अवैध मटका जुगार अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा। निफाड पोलीस ठाणे हद्दीत निफाड बसस्थानकासमोरील भगवती स्वीट्सचे बाजूला ताडपत्री लावलेल्या निवारा शेडमध्ये काही इसम अवैधरित्या मटका जुगाराचा अड्डा चालवित असल्याची गोपनीय बातमी परीक्षा विक्षाधीन भापोसे श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांना मिळाली होती। बातमीप्रमाणे दिनांक 8 मार्च 2025 रोजी दुपारचे सुमारास विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे। सदर छापा कारवाईत अवैधरित्या मटका जुगार खेळणारे व खेळविणारे खालील इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे। गणेश केवलचंद लुकड वय 44 वर्ष, कुंदन त्र्यंबक कापसे राहणार निफाड, महेश हरेश जंगम वय 36, शेख रसूल शेख फकीर वय 35, देवीदास दौलत सोमवंशी वय 51, रेवन चंद्रभान भगरे वय 39, दिलीप पोमा पवार वय 35, आयुब अब्दुल शेख वय 41, आरिफ करीम पठाण वय 55। सदर छापा कारवाईत येथील मटका जुगाराचा अड्डा चालविणारा आरोपी क्रमांक 1 गणेश केवलचंद लुकड व आरोपी क्रमांक 2 ते 9 यांनी आपसात संगनमत करून जनसामान्यांची फसवणूक करण्यासाठी मटका सट्टा जुगारासाठी पैशांच्या व इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमांद्वारे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले मिलन श्रीदेवी कल्याण नावाचे मटका जुगार हा संघटितपणे खेळताना व खेळविताना मिळून आले असून त्यांचे कब्जातून 11,310 रुपये रोख, 3 मोबाईल फोन, 2 मोटरसायकल तसेच मटका जुगाराचे साहित्य साधने असा एकूण 72,310 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यातील आरोपी क्रमांक 1 ते 9 यांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयाने त्यांची 1 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे। यातील आरोपी क्रमांक 1 गणेश लुकड हा निफाड पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी फसवणूक व महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यान्वये एकूण 4 गुन्हे दाखल केले आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।